मिनिटाची कला सादरीकरण करतील. ज्याने आपली जी गीतं आहेत ती गीतं त्या ठिकाणी द्यायची आहेत. या ठिकाणी लगेचच या स्पर्धेला प्रारंभ होतोय. सर्व जनसमंडळांना विनंती, काही उशिरा जनसमंडळ आहे, प्लीज त्या ठिकाणी खुर्चीवर बसून घ्यायचं, या ठिकाणी उभं राहू नये. सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. स्पर्धा वेळेत संपन्न व्हावी यासाठी आमचं सहकार्य अपेक्षित आहे. आमचे तेरेकर बंधू त्याचबरोबर सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. हॅलो, धन्यवाद. तिसरे तत्पूर्वी पंचशील एकता मंडळ मौजे लोवले मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष माननीय मनोहरजी जाधव यांच्याकडून या आमच्या कार्यक्रमासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. त्यानंतर माझं गाव माझी माता सावित्रीबाई फुले महिला मंडळ लोवले बौद्धवाडी या मंडळाच्या वतीने देखील 7 फेब्रुवारीला खूप मोठी जयंती साजरी केली गेली आणि एक ऐतिहासिक जयंतीचा वारसा आज आपण लोवले गावातून जगतोय आणि त्याचा महाराष्ट्राला आदर्श जातोय. ते सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आजचे परीक्षक विजय पवार माणकीची फूड यांच्यासाठी संपूर्ण स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या आणि तुम्ही सर्वजण उपस्थित आहात त्या सर्वांसाठी एकदा तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. स्पर्धेला प्रारंभ होतोय, सुरुवात होते. एक रात्र निळ्या पाखरांची सादर करीत आहेत संगीत जलसा मंडळ सायले. सर्वांना सविनय जय भीम. विश्वकल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारानं त्यांच्या त्यागांना प्रथमतः अभिवादन करून एक रात्र निळ्या पाखरांचे पर्व तिसरे या ठिकाणी या छोट्याशा लोवले या गावांना अतिशय चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवलेला आहे आणि या ठिकाणी भीमसंदेश संगीत जलसा मंडळ मौजे सायले आम्ही या ठिकाणी त्यांच्या नियमानुसार 2 गीतं सादर करणार आहोत. तरी पण आपण ती शांततेनं ऐकून घ्यायला अशी एक नम्रतेची सूचना करून आम्ही आमच्या गाण्याला गीताला सुरुवात करतो. एक सेकंड बांधवांनो, एक जणांना विनंती आहे पण सर्वांनी खुर्च्यावर बसून घ्यायचं आहे. खुर्च्या रिकाम्या आहेत, कृपया सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. एक रात्र निळ्या पाखराची या मंडळानं विश्वसंत कला मंडळाचे आणि आंबेरा कला मंडळाचे आणि पूर्वीचे आमचे जे जलसाकारांमध्ये मी ती हार्मोनियम ढोलकी कुठचंही वाद्य त्यांच्या हातात जाऊ द्या वाजवल्याशिवाय सोडत नव्हते. पांडुरंग कदमनी जरी कार्यक्रम मुंबईत घेतला आणि मामाला म्हटलं मामा तुम्ही आलंच पाहिजे. ते आमचे कालकथित यशवंत मामा यांना माझ्या मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहून भीमसंदेश संगीत जलसा मंडळ सायले आपल्या गीत गायन स्पर्धेमध्ये भाग घेत आहे. ऐकूया काही 2 गीतं.
एक भीमवेडा पनवेलच्या नाक्यावर बाबासाहेबांची वाट पाहत होता. अखेर बाबासाहेबांची मोटार त्या रस्त्यानं आली नाही आणि ती मोटार बाबासाहेबांची वाट पाहण्यात त्याचं आयुष्य उभं वेचले गेलं आणि म्हणून तो सोनबा येवले आपल्या विचारानं काय म्हणतोय हे छोटंसं गीतातून सादर करतोय. लक्ष असू द्या. हॅलो. हॅलो. यानंतर ज्या मातेचे एजंट होते
त्या वनगावी भिकू धोत्रेंच्या घरी आणि रुक्मिणी मातेच्या उदरी एक कन्या रत्न लाभले. ते आमच्या बहुजनांची माय माता रमाई हिच्या जयंती निमित्त एक गीत गातोय. लक्ष असू द्या. हरी नबी हरी शान ती प्रभा म्हणाली. हरी नबी हरी शान ती प्रभा म्हणाली. नबी हरी शान ती प्रभा म्हणाली. नबी हरी शान ती प्रभा म्हणाली. तरुण गोरी हाती धोका दुर्वर दे. दुळ दुळवारा हळून परिशुन जाई. दुखलार ढोल किरण तेजमय बाही. आम्ही कोतरे कुळाची फळावी आहे. सगळे सोयनाती ती गर्दी दाटली. सगळे सोयनाती ती गर्दी दाटली. सदगोलात तिला घालती आंघोळ. तया तुळशीत नैनी भरती कुणी सागर. माय ममतेत कुणी पांघरली आशाल. धनधामी धरती आणि गेले आभार. स्वागतासाठी पांघर धावली. स्वागतासाठी पांघर धावली. खडे रूप तिचे चंद्रमाला रागवे. प्रीतीचे कारंग उडली वनंद गावे. अज्ञानाच्या आता वादळाला ती समवी. खुनविते गरिबीला होईल पहाट. पांडुरंग सोशिला मायला भरी. पांडुरंग सोशिला मायला भरी. नबी हरी शान ती प्रभा म्हणाली. नबी हरी शान ती प्रभा म्हणाली. धन्यवाद. पांडुरंगजी कदम, खूप दिवसानंतर तुमचा आवाज ऐकायला मिळाला. धन्यवाद. या ठिकाणी एक सांगायला मला दुःख वाटतं की लवले गावची शान, अंबिराचा दीपस्तंभ, कला तपस्वी एक 4 दिवसामध्ये एका अपघातामध्ये निधन झालं. ते आमचे ज्येष्ठ संगीतकार, दिग्दर्शक ढोलकपट्टू स्मृतीचे यशवंत भागोराम जाधव यांचं रेल्वेमध्ये अपघाती निधन झालं. खरं तर ही स्पर्धा घेत असताना त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे. त्यांना 1 मिनिट श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वांनी उभं राहून या महान कलावंताला आपण श्रद्धांजली अर्पण करायची आहे. एक साथ सावधान.